पाहायला मिळतोय. श्री सातेरी क्रिकेटर संघ नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय विपक्ष विराट चाणक्य क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. सलामीची विनीची जोडी रजत कुडाळकर पहिले षटक हाताळण्यासाठी श्री सातेरी क्रिकेटर संघाकडनं रुद्र जाटिये. पॉवर प्लेचं षटक अर्थात सामना 5 षटकांचा, त्यामधील पहिलं जोखीमयुक्त षटक रुद्र जाटिये. पहिल्या चेंडूवरती अल्टी पलटी फटका असेल आमचा लॉजिकचा, मात्र चौकार मिळतोय मॅजिकचा. पहिल्या चेंडूवरती हात खोलताना दिसतोय रजत कुडाळकर, अर्थात मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आणि कित्येक वेळा फिनिशर्स म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. संघिक धावसंख्येचा श्री गणेश मैदानावरती पाहायला मिळतोय. नाममात्र 4 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. नाणेफेक हरल्यानंतर विराट चाणक्य. रुद्र राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय, चेंडूला सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धाव अर्थात सिले मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक होता, याही क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकत सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर एकेरी धाव पूर्ण करताना दिसतोय रजत कुडाळकर आणि रजत कुडाळकरच्या साथीला प्रियेश उर्फ बंटी यावेळी ऑन स्ट्राइक वरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी प्रियेशला चेंडू चकवतोय, चेंडू निर्धाव केला जातोय. सांघिक धावसंख्या सिरावली ती नाममात्र 5 धावा धावफलकावर 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि त्यामधील पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक हाताळलं जातंय रुद्र जाटेकडनं. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅक ऑफ द लेन चेंडू प्रमाणापेक्षा जास्त उसळतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू अवांतर अर्थात वन बाउन्सचा इशारा दिला जातोय रुद्र झाटिये या गोलंदाजाला. सांघिक धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी आणि आघाडीची विनीची जोडी मैदानावरती रजत आणि रजतच्या साथीला प्रियश. अखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती झेल टिपण्याची नामी संधी होती, ती श्री सातेरी क्रिकेटर संघाला अर्थात नामी संधी यावी हुलकावणी देत आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं जेतो कॅचेस जेतो मॅचेस, याच्या विपरीत कामगिरी श्री सातेरी क्रिकेटर संघाची. एकेरी धावसंख्येने प्रियश आपलं खातं उघडताना दिसतोय. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 7 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय विराट चाणक्य क्रिकेट संघाला. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड जलद, चेंडू थांबणार नाही, डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नक्कीच आमचे मायबाप प्रेक्षक मैदानावरती क्रिकेटचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर तो परत देत आहेत, तर त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 11 धावसंख्या ही दुहेरी अंकात. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हर वरती दणदणीत चौकार म्हणावं लागेल रजत कुडाळकरच्या बॅटमनना. धावसंख्या वेगाने बदलली आहे. 15 धावा बिनबाद धावफलकावर 15 धावांची सलामी पाहायला मिळत आहे. रजत कुडाळकर आणि रजत कुडाळच्या साथीला प्रियेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. प्रियेश वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. रजत आतापर्यंत 13 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनल असेल, महाअंतिम दिवस, आणि उद्याच्या दिवसामध्ये खेळाडूंना तर बक्षिसं आहेत, त्याचबरोबर जे प्रेक्षक मैदानावरती क्रिकेटचा आस्वाद घेतील आणि सीमारेषेच्या बाहेर षटकाराचं झेलामध्ये रूपांतर करतील त्या प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू रूपात पारितोषिक ही पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक. प्रियेश यावी ऑन स्ट्राइकवरती. विकास या गोलंदाजाची वर्णी लागताना दिसत आहे. आखू टप्प्याचा चेंडू अर्थात संपर्क अचूक नव्हता, चेंडू घरंगळत जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चेंडूची परती होईल. एकेरी धाव पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. स्ट्राइक दिली जात आहे. रजत कुडाळकर अर्थात गोमंतक भूमीतील गोवा राज्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील ज्याने आपल्या नावावरती वलय निर्माण केलं
आणि कित्येक व्यावसायिक संघांमध्ये आपण पाहतोय रजत कोडाळकरला बरेच वेळा धाडसकळ गोवा संघाकडनं खेळताना या खेळाडूला आपण पाहिलं. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत ज्या खेळाडूने शतक ठोकलं होतं असा हा पराक्रमी खेळाडू रजत कोडाळकर. खोलवर टप्प्याचा चेंडू सावध पवित्रा घेतला जातोय. चेंडू जमिनीला घरंगाळ जातोय. डीप काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय रजतचा आणि धावफलक 2 पुढे सरकलाय. 18 धावा बिनबाद धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. श्री सातेरी क्रिकेटर संघ ज्याने नाणेफेक जिंकले. विकास हा गोलंदाजावर पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या यष्टीवरचा शॉर्ट फाईन लेगला कसरत करावी लागते. अर्थात सुरुवातीला चेंडू अडवण्यात धनता मानताना दिसतोय तो शॉर्ट फाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक आणि एकेरी धाव यावी प्राप्त होताना दिसतंय. 19 बिनबाद धाव फलकावर. विकास यावी पुन्हा एकदा सज्ज. पंचांच्या डाव्या साईने राईट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म फुलचा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. खराब चेंडू होता. कमजोर चेंडू आणि कमजोर चेंडू वरती प्रहार करताना दिसतोय तो फलंदाचा प्रियेश. षटकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदललाय. पाव शतक फलकावर लागतंय. 25 बिनबाद धाव फलकावर. विकास ज्या विकासला झकास गोलंदाजी करावी लागेल श्री सातेरी क्रिकेट संघाला. यावेळी वेगवान चेंडू. वेगा पुढे नतमस्तक व्हावं लागतंय प्रियेशला. वेगाचा अंदाज नव्हता. अर्थात चेंडू तेज तर्रार निघून जातोय. तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूकडे उत्तर नव्हतं फलंदाज प्रियेशकडे. निर्धाव चेंडू गल्ला जातोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलक स्थिरावलाय 25 बिनबाद धाव फलकावर. यावेळी आय विल मिस डेफिनेटली हिट त्याची प्रचिती. अर्थात त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय. फर्निचर उद्ध्वस्त होतंय आणि जमलेल्या जोडीला सुरुंग लावतोय गोलंदाज विकास नावाचा गोलंदाज. अर्थात अखेरच्या क्षणी विकास आपल्या मगर मिठीत घेताना दिसतोय तो प्रियेश या फलंदाजाला. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू म्हणावं लागेल. प्राइज विकेट श्री सातेरी क्रिकेटर संघाला मिळून देतोय विकास आपल्या गोलंदाजीवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिली 2 षटकं समाप्त झाली. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलक पाहायला मिळतोय. विराट चाणक्य क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. पंचवीस धावा धाव फलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक श्री सातेरी क्रिकेटर संघाकडनं संदेश पावसकर. अर्थात गोलंदाजी मधना कुठचा संदेश देतोय या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. समोर कडवं आव्हान असेल. व्यावसायिक खेळाडू, कित्येक संघाचं प्रोफेशनल टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू रजत कोडाळकर हा ऑन स्ट्राइकवरती पाहायला मिळतोय. अर्थात या खेळाडूला कसं रोखायचं हा यक्ष प्रश्न उभा असेल तो गोलंदाज संदेश पावरकरच्या गोलंदाजीवरती. संदेश पावसकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती गगनभेदी फटका. चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या बदलली आहे वेगाने. 31 धावा, 1 गडी बाद. 31 ला 1. दुसरा फलंदाज नॉन स्ट्राइकवरती आपण पाहतोय अशोक राठोड. हळदोना या भागातील ज्येष्ठ खेळाडू अशोक राठोड आपल्याला नंबर 3 वरती पाहायला मिळतोय. रजत याला साथ देण्यासाठी पहिल्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच आपण पाहतोय रजत कोडाळकर यावी ऑन स्ट्राइकवरती. यावी फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वरकटला जातोय. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. 32 1 गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा संपर्क अचूक होतोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर आणि षटकार रजतच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. रजत कुडाळकर अर्थात रजत मदत करताना दिसतोय धावांची विराट चाणक्य क्रिकेट संघाला.
आणि षटकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदललाय. 38 एक गडी बाद. आक्रमण चढवलं जात आहे ते गोलंदाज संदेश पावसकर वरती. अर्थात डावकर शैलीचा गोलंदाज मात्र कुठेही त्याची दयामाया दाखवली जात नाही ती गोलंदाजावरती. यावी अल्टी फल्टी चेंडू येतोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सुरुवातीला सरळ बॅटने यावेळी बॅट मात्र आडवी केली जाते आणि रिव्हर्स स्वीपचा देखणं फटका. धावफलक वेगाने बदललाय. 44 एक गडी बाद. श्री सातेरी क्रिकेटर संघ विचार विनिमय अर्थात यावेळी गोलंदाजाला कान मंत्र दिला जातोय. अर्थात मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की रजत कुडाळकरला कसं रोखायचं हा यक्ष प्रश्न उभा असेल गोलंदाजासमोर. आणि इथं मात्र आक्रमण होताना दिसतंय संदेश पावसकरच्या गोलंदाजीवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा अवांतर. अर्थात दबाव वाढला जातोय. दबावामध्येच तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. इथं मात्र दबावामध्ये तावून सुलाखून गोलंदाजी करावी लागेल ती संदेश पावसकर या गोलंदाजाला. 45 एक गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. दिशा बदलली. परिणाम तोच पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी फटका पाहायला मिळतोय रजत कुडाळकर याच्या बॅटमनना. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 17 चेंडू 65 धावा शैलेशच्या नावावरती राहिलाय. आज मात्र नक्कीच संधी असेल रजत कुडाळकरला या सामन्यामध्ये. पाहावं लागेल की वैयक्तिक अर्धशतक या दुसऱ्या स्पर्धेत या स्पर्धेतील दुसरं पाहायला मिळेल काय. 51 धावा धावफलकावर. यावेळी सेन्सिबल क्रिकेट. बॅकफुटला जातोय. चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवरती आणि धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे विराट चाणक्य या संघासाठी. धावफलक स्थिरावलाय. 51 एक गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा फटका निघतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ वरती. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय आणि एकेरी धाव निघेल. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 52 धावा एक गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आजच्या दिवसामध्ये पाहिली तर विक्रमी धावसंख्या ही 85 धावा. कुठेतरी हा विक्रम तोडण्याचा प्रयत्न असेल विराट चाणक्य या संघाकडनं. कारण रजत कुडाळकर मैदानावरती स्थिरावला तर नक्कीच धावांचा डोंगर उभा राहू शकतो तो श्री सातेरी क्रिकेट संघाविरुद्ध. विचार विनिमय येतोय. गोलंदाज कुठचा वापरला जाईल, कुणावरती विश्वास दाखवला जाईल आणि विश्वासाला सार्थकी लावणारी गोलंदाजी श्री सातेरी क्रिकेटर संघाकडनं पाहायला मिळेल काय. रितेश या गोलंदाजाची वर्णी लागताना दिसतंय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी आणि ऑन स्ट्राइकवरती रजत कुडाळकर असेल. या अगोदरचं षटक म्हणजे तिसरं षटक तब्बल 27 धावांचं निघालं. अर्थात तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली रजत कुडाळकरची या सामन्यामध्ये. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म फुलचा फटका. चेंडू विरकावून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी रजत कुडाळकर थांबायचं नाव घेत नाही आहे. धावफलक वेगाने बदलताना दिसतोय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 58 एक गडी बाद. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. या लोअर फुलटा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू येतोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. अर्थात एकेरी धावसंख्येने इथं मात्र संधी होती. अर्थात पंचांचा इशारा येतोय नो चेंडू म्हणजे अजून एक सोने पे सुहागा म्हणावा लागेल. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू कधी एकटा येत नाही तर येताना सोबत फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट. चेंडू फ्री हिट. अशोक राठोड यावेळी ऑन स्ट्राइक. यावेळी फटका फसलाय पॉइंट वरती. फलंदाज बाद होणार नाही. फ्री हिटचा चेंडू होता. अर्थात फलंदाज सुस्थितीत असेल अशोक राठोड.
61 एक गडी बाद. काय धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय चेंडू, कट करतोय चेंडू, येतोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. एकेरी धाव पूर्ण केली आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 62 एक गडी बाद. यावेळी अशोक राठोड ऑन स्ट्राइक वरती. चौथं षटक आपण पाहतोय. गोलंदाज रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, यावेळी फसला जातोय. सुरेख झेल पकडला जातोय. दुसरा गडी बाद होतोय. विराट चाणक्य या संघाचा. अशोक राठोड बॅक टू द पॅव्हलियन. यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी असेल. सकाळच्या सत्रामध्ये पाहिली तर 85 धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळाली. 62 दोन गड्यांच्या मोबदल्यात. 62 ला 2 प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकली श्री सातारी क्रिकेटर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, हा निर्णय थोडासा अंगलटी येताना दिसतोय की काय, अशीच मैदानावरती चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला रजत कुडाळकर ज्याला फलंदाजीमध्ये लय सापडताना दिसतंय. अर्थात ज्यावेळी लय सापडते त्यावेळी त्याला कुठचाही भय नसतो मैदानावरती आणि निर्भीडपणे त्याची ही फलंदाजी पाहायला मिळत आहे ती या गाळवर मैदानावरती. पारितोष येतोय. लवर फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. अर्थात आता मात्र नामी संधी असेल ती रजत कुडाळकरला मनाजोगा फटका टोलवायचा. धावफलक दोन्ही पुढे सरकलाय. 64 दोन गड्यांच्या मोबदल्यात. रितेश यावी ऑन. आखू टप्प्याचा चेंडू, पुल केलाय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. एका मोठ्या फटक्याने वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय रजत कुडाळकर. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक नक्कीच बॅट उंचावून दाखवेल आपल्याला रजत कुडाळकर. कॉम्बॉक्सच्या दिशेने, कॅमेऱ्याच्या दिशेने आपण बॅट उंचावून दाखवायचे आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 68 धावा धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात. धावांचा वेग वाढताना दिसतोय. एका बाजूला जबरदस्त इनिंग खेळताना दिसतोय रजत कुडाळकर आणि वैयक्तिक अर्धशतक म्हणावं लागेल. या स्पर्धेतील दुसरं अवैयक्तिक अर्धशतक. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं शैलेशच्या नावावरती 17 चेंडू 65 धावा. रितेश पुन्हा एकदा सज्जा. राईट आर्म ओव्हर द विकेट. रजत यावेळी ऑन स्ट्राइक वरती. यावेळी अल्टी पलटी चेंडू फिरकावून दिलाय. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अ 73 धावा धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. शेवटचं षटक असेल या इनिंग मधील. धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न असेल. 73 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये धावफलकावर 85 धावा पाहायला मिळाल्या. नक्कीच हे रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न असेल विराट चाणक्य क्रिकेट संघाकडनं. कारण शेवटचं षटक स्लॉग ओव्हर म्हटली तर वावगं ठरणार नाही. अर्थात हाणामारीचं षटक. पारितोष यावी ऑन स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइक वरती आघाडीचा विनीचा फलंदाज रजत कुडाळकर. नितेश देऊलकर पहिल्या चेंडूवरती
आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेट बाउंड्रीवरती यशस्वी झेल म्हणावं लागेल श्री सातेरी क्रिकेटर संघाकडनं आणि तिसरा गडी बाद होतोय पारितोष यावे बॅक टू द पॅव्हलियन. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक हाताळलं जातंय ते नितीश देऊलकर हा गोलंदाजच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच शाईश. नितीश देऊलकर पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल. बॅकफुटला जातोय सावध पवित्र घेतला जातोय सन्मान दिला जातोय त्याचबरोबर एकेरी धाव स्ट्राईक दिली जाते ती रजत कोडाळकर कडे. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 74. 3 गडी बाद. नितीश देऊलकर यावेळी पुन्हा एकदा मध्यम गतीचा गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास डीप पॉइंट वरती पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगाने दुहेरी धाव संख्येकडे प्रयत्न अचूक फेकी होताना दिसत नाही. परिणामी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळतंय. रजत कुडाळकर त्याच्या साथीला फलंदाज पाहायला मिळतोय सुनील. 76. 2 गडी बाद 3 गडी बाद. यावेळी फटका मिड विकेट बाउंड्री वरती अर्थात चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार तुफान फटकेबाजी म्हणावी लागेल. मैदानावरती रजत कुडाळकरच्या रूपात वादळ घोगावताना दिसतंय गाळवार मैदानावरती. अर्थात कुठचाही गोलंदाज रोखण्यात यशस्वी होताना दिसत नाही. धाव फलक पुढे गेलाय 82 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एपीएल कणकणीत चौकार आणि धावफलक वेगाने बदललाय. धावफलक पुढे सरकतोय 86 धावा म्हणजे या स्पर्धेतली उच्चांकी धावसंख्या नोंदवण्याचा प्रयत्न विराट चाणक्य क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू मिड विकेट वरती प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत. अर्थात इथं मात्र इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि धावफलक पोहोचतोय 92 धावा धावफलकावरती. स्पर्धेतली विक्रमी आणि उच्चांकी धावसंख्या पाहायला मिळत आहे ती विराट चाणक्य या संघाची. आणि दुसऱ्या बाजूला श्री सातेरी क्रिकेटर संघ ज्याने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा चुकीचा ठरतोय की काय ही फलंदाजीने दाखवून दिलाय. रजत कुडाळकर इथं मात्र नाबाद राहतोय. 77 धावांवरती नाबाद आपल्याला पाहायला मिळतोय. रजत कुडाळकर अर्थात ज्या फलंदाजीसाठी रजत ओळखला जातोय ती घनागती फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या बाजूला 93 धावांचा पाठलाग करावा लागेल श्री सातेरी क्रिकेटर संघाला. एका बाजूला विराट चाणक्य धावांचा कुतुब मिनार उभा करतोय तर दुसऱ्या बाजूला धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर धावांचा आयफेल टॉवर उभा करावा लागेल श्री सातेरी क्रिकेटर संघाला. या सामन्यामध्ये नेमकं काय होतंय मोठी धावसंख्या आहे आणि मोठी धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होतोय दुसऱ्या इनिंग मध्ये श्री सातेरी क्रिकेटर संघाकडनं हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आमचे सहयोगी साथी समालोचक जोडले जातील. इंग्लिश मधून मिस्टर राज बांदोडकर. तोपर्यंत थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपली रजा घेतोय. ऐकूया मिस्टर राज बांदोडकर यांचा आवाज. पुढील सामना होतोय साईच्या विपक्ष मिलाग्रिस क्रिकेटर्स. दोन्ही कर्णधार या नाणेफेकीसाठी. यानंतरचा सामना होईल म्हणजे आजच्या दिवसातील 10वा सामना या सामन्यानंतर होईल. अर्थात विध्वंसक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली रजत कोडाळकरची 77 धावांचे आणि सकाळच्या सत्रामध्ये 65 धावांची खेळी शैलेशची पाहायला मिळाली
त्याला तोडीस तोड ही खेळी मैदानावरती रजत कोडाळकरची. ऐकूयात इनिंगचा जसा खेळ सुरू होईल आवाज मिस्टर राज बांदोडकर. Thank you, Pradeep Devulkar. What a storm inning from the champion, Rajat. Faced 21 delivery, 8 sixes and 5 boundaries. What a inning from the champion, Rajat Kudalkar. Yet again, it's been proved how good he's been in this Galwar. Outstanding inning from the champion. Ball has been hit all part of the ground here today. It was raining 6-6 when he came out in the middle. 21 ball he's faced, 77 not out inning. 8 sixes, 5 boundaries in that inning. What an inning from the champion. He has been entertained each and every spectator watching this live telecast. 93 runs, the highest total of this competition. Previous was 86 from Colombians, and this is the terrific performance from the Virat Chanakya. 93 the target. Yes, sir. Yes, sir. Let's play. 12th man, both team, please. Report in the commentary box. Oh, Milin, the batter, Mahesh Gadekar, will on the strike. Take the single. They open the account there. This Sri Satheri. This will be interesting now. Mahesh Gadekar versus Rajat Kudalkar. What an inning he has been put in the team. Virat Chanakya on the driving seat at the moment. 77 not out from 21. Oh, delivery gap low here now. We all know how good that man, non-striker, is. Milin, he can hit a long way, this champion. Even the Mahesh can hit a long. It'll be interesting chase here now. Change of pace, slow delivery, and it's been really worked. Here is the call. And Sai Chakridas, they won the toss and elected to bowl first. And you can see the former cricketer Pradeep Palni into the ground. He was came for the toss. Pradeep Palni. We still remember how good he was a bowler for the Aldana cricketers. Pradeep is retired now. And boy, here we go. Oh, short chance of a catch. No, it will land safely there in the no man's land. And it's a boundary. Good shot from the Mahesh. 5 runs on the board with that boundary. We did the power play over. Kudalkar, the bowler. What an inning that was. It was a storm inning from the champion. Unstoppable Rajat. We've seen from Shailesh, but this was something special from Rajat. Oh, goodness. Good delivery. He's mixing his delivery terrific today here, Rajat. Head of the first power play, 5 for none. We have our Dilesh Gadekar also, another commentator. He's just in the left side panel. Good evening, Dilesh, all the way from Kojiam. He'll be joining us later on for this. And boy, here we go. What a great contest. It's a mouth-watering contest between these two teams. Satheri along with playing against Virat Chanakya. This man can hit. This will be interesting now. Milin, the man on strike. Full toss delivery. That's gone easy. That's gone biggie. That's fielder is coming in and it has been taken. So Milin will be walking back to the pavilion. 93 the target.
They've been put in. Virat Chanakya. It's a solid side looking here in this competition. And you can see the 12th man, Gansa. Sorry, Sumit, I thought like it's a Ganesh, sorry. Back. Oh, Rudra into the strike. It's a bit chase for the fielder. Will take the couple of runs and in comes the throw. It's a Saturday, day 2 of this APL. There'll be a full house tomorrow. It's a big day. Grand final tomorrow. And so 16 teams have took this part of this competition. 4 teams has qualified yesterday. The 4 will qualify today. Oh goodness. Delivery kept once again. Leg by signal from umpire, you can see. Another dot. This is every dot delivery will be the pressure because the chasing 93. So they need to shuffle the gears. Don't keep too late. They have to go for the big shots. The moment this bowling is superb over, this is Rathod. Another change of pace. This time into the gap that will run to the boundary here. Twelve runs on the board with that boundary. It came on a Mahesh Gadekar, the captain of his side. Rathod, the bowler. Oh, wait for them passing. That will be given wide there for Manan. You can see our 2 or 3 umpires there. Leg umpire Prashant Gadekar. Anant Mandrekar, the umpire, and the match referee Sunraj Naik, and our Marathi commentator Pradeep Devulkar. And it's been Raj, and end of that for second over. Score moves to 14 runs on the board, a loss of 1. Milind has been sent back in the pavilion. Rudra has been came. So 3 overs remaining now. 14 runs on the board. Sunil into the attack. Another 79 runs to get in 18. Somebody has to play the inning of like what Rajat has played. It's not easy, but they have to try. Short. There's a fielder down there, will cut off. Yes, in comes the throw. Oh, shot from Ravi Jati. Rudra, that was a big shot from the fellow. And a huge one. What a hitting. They need a many more of them. 21 runs on the board. Another 70 to get. Oh, shot, magnificent. This is even better. What a hitting this has been from Rudra Jati.
Terrific. Two back-to-back and a huge one. Excellent creating shot from Rudra Zatia here. 27 runs on the board with that 6. Change of pace. Goodness my, that's go on easy. That's a hat-trick of the 6s. Tremendous batting from the Rudra Zatia here. Excellent batting this has been. 33 runs on the board. Terrific batting from the champion. What we've seen just the previous that inning from Rajat. Now this Rudra into the action. Previous match he took the man of the match, played 39. And it's a clean as you like. You can say clean as a whistle. The shots, the way he plays. Rajat, there's Shailesh. Oh goodness. Wide has been signaled from Prashant Gadekar. Another extra run will add to the total 34 runs on the board. Oh shot, oh goodness. Rajat Kudalkar is coming under it. Will fell safe though. .35 runs on the board. Mr. Gadekar will leave, goes into the fence for 6. This will be the interesting. If he goes, will be really interesting. Ah, goodness. Dot. So 3 overs has been gone. 35 for 1. Twelve deliveries remaining, 58 to get. It's a difficult task. 12 deliveries, 58 to get, and that is a difference how he made Rajat Kudalkar in his inning. 21 deliveries he faced, 77 not out, 8 sixes and 5 boundaries. He's changed the complete scenario of this match. That man behind the stump once again played a class inning, and he loved batting in his Aldona. Seen in that previous APL used to play for this Vida Sai Chakrida in Kitla. .245 runs he scored and took the man of the series. And yet again he's showing his class here in this Galwar cricket ground. Rudra Zatia. Oh goodness, that went like a tracer bullet behind the stump. Excellent delivery, bit quick. Change of pace, you can see, but this time it will go wide. And next match will be played between the Milagris versus Sai Chakridas. And Sai they took the bowling. And boy, here we go. Oh, shot, but it's too late. Clean as you like. I think those first 2 overs that didn't came runs. Only 14 runs came in those first 2. Should have been those 2 overs should have been target. The run didn't came in those 2 overs, and it's 42 runs on the board. Last delivery. Oh, that's
That's a helicopter Dhoni special shot. Didn't connect well there. Sent back. Vikas, the new batter, walking the crease. And Vikas from Karam. Priyesh, the bowler. Oh, Vikas straight into the fence for 6. He should have been promoted up the order. Ball. Oh, that's out. That's out. So what a good fight back from this after putting the score on the board. 93 runs the total, and outstanding performance with the ball. This Virat Chanaka yet again. Sri Satiri, they're struggling at the moment. I request the team, the captain, please, it's a humble request. Please play the match as quick as possible. A lot of matches after this. Milagri, they're playing against the Sai Icha Critters next. So it's a humble request from the warm-up critters. Please, quick as possible. It's a request. Oh, shot down the ground. Oh, shot. He haven't looked that ball where he's went. What a shot from Rudra Zatia. Excellent shot from the champion. He's in enormous touch, this fellow. Previous match, he scored. Previous match, he scored a 39, and this match is not out on. He's playing on a 27, not out inning. Good start for him for this season 7. And you can see Gaurish Chodankar, former cricketer. Oh, shot. Fielder is coming underneath. Goodness, drop. Well try there. Excellent try from this fielder there. I request Milagri cricketers on also Sai Icha cricketers. Send your 12 men in the commentary box, please. Brijesh Bandodkar, the 12 man, please can just join us. And that's been given wide there. Sai Icha, 12 men, please.
see these Amay Naik is enjoying this live telecast there. They're playing tomorrow. Sushant 11. So the 4 teams has been qualified yesterday. So 4 teams will qualify today. And it's a grand final day tomorrow. We have to wait and see which captain will be the lifting these